श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ निघून जाण्याआधी ऐकून घे. जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा, सबुरी आणि कष्ट आवश्यक आहे. स्वामी सांगतात, थांबू नको, विचार करत बसू नको, चालायला सुरुवात कर. मार्ग आपोआप सापडेल. तुझं नशीब फक्त तुझ्या हातात आहे. जे बदलायचं सामर्थ्यही तुझ्यातच आहे. जर आज अडथळे येत असतील तर त्यांना संधी समजून सामोरे जा. स्वामींच्या नावाचा जप कर, त्यामुळे तुझ्या मनाला बळ मिळेल. मनातलं संशय सोडून दे, कारण स्वामींना तुझ्यावर विश्वास आहे. ते म्हणतात, तुझं स्वप्न मोठं आहे, त्याला पूर्ण करायला तूही तितकाच समर्थ आहेस. तुला वाटेल वेळ संपतोय, पण स्वामी सांगतात, वेळ संपत नाही, ती फक्त तुला पुढे जाण्याची संधी देते. उशिरा का होईना, पण योग्य वेळ येतेच. स्वामी समर्थ हे तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. प्रयत्न करत राहा. प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे आणि यशाची दारं उघडणारच आहेत. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण स्वामी सांगतात, जे वाटतं अशक्य ते फक्त तुझ्या मनाच्या भीतीमुळे आहे. धैर्य, संयम आणि श्रद्धा ही तुझी शस्त्र आहेत. त्यांचा योग्य वापर कर. स्वामींचं स्मरण करून तू जो मार्ग निवडशील तोच तुझं जीवन सुंदर करेल. वेळ निघून जाताना कधीही घाबरू नको. स्वामींचं मार्गदर्शन तुला नेहमीच मिळेल. फक्त मनात विचार ठेवा, स्वामी आहेत, मग काय कशाची कमी. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. आता फक्त पुढे चालत राहा. तुझे ध्येय तुझ्या नजरेसमोर आहे. ते साध्य करण्याचा दिवस जवळ आला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ निघून जात असली तरी हार मानू नको. प्रत्येक क्षणात नवीन संधी आहे. तिला ओळखून तिचं सोनं कर. तू जिथे अडकतोस तिथूनच नवीन मार्ग सुरू होतो. स्वामी म्हणतात, तू चालायचं सुरुवात कर, मी तुला थांबू देणार नाही. नशिबाचा विचार सोडून दे, त्यापेक्षा प्रयत्नाचा विचार कर. स्वामी सांगतात, प्रयत्न करणारा कधीही हारत नाही. तो फक्त शिकतो, घडतो आणि पुढे जातो. तुझ्या मनात ज्या शंका आहेत त्या फक्त एक कल्पना आहे. स्वामींच्या कृपेने त्या शंकाचा नाश होईल. फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक अडचण ही तुझं धैर्य वाढवण्यासाठी आहे. जी गोष्ट आज कठीण वाटते ती उद्या सहज साध्य होईल. तू फक्त तुझी वाटचाल थांबू देऊ नकोस. स्वप्न पाहायला घाबरू नकोस. स्वामी सांगतात, स्वप्न ही तुझ्या यशाचा आरसा आहेत. प्रत्येक दिवशी त्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे टाक आणि तू नक्कीच यशस्वी होशील. तुझं मन निराश होईल, पण स्वामींचं नाव घेऊन उभं राहा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला कधीच एकटं सोडणार नाही. वेळ निघून जाताना ती तुला काहीही शिकवून जाते. स्वामी सांगतात, प्रत्येक अनुभव हा महत्त्वाचा आहे, तोच तुला मोठं बनवतो. प्रार्थनेत ताकद आहे. स्वामींचं नाव घे, ते तुला बळ देतील. तुझे ध्येय दूर वाटतंय का? तर स्वामी म्हणतात, ते खूप जवळ आहे, फक्त एक शेवटचा प्रयत्न बाकी आहे. स्वामी समर्थ हाच मंत्र आहे ज्यातून तुझं जीवन बदलू शकतं. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला अशक्य वाटणारं शक्य करून दाखवीन. वेळ निघून जायच्या आधी ऐकून घे. स्वामींच्या चरणाशी स्वतःला जोडून घे. तुझं यश नक्कीच तुझ्या वाटेला येईल, कारण स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ थांबत नाही, ती पुढे जात राहते. पण तू जर ठाम राहिलास तर वेळ तुला सोबत घेऊन जाईल. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ते नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी असतं. स्वामी सांगतात, अडथळ्यांना शत्रू मानू नको. जे तुझ्या सामर्थ्याची चाचणी आहेत. ते कधी कधी वाटतं मेहनत व्यर्थ आहे, पण स्वामी सांगतात, कष्टांचा परिणाम उशिरा दिसतो, पण तो नेहमीच फळ देतो. शांत मनाने प्रत्येक क्षणाला स्वीकार, कारण ते क्षण ही स्वामींची देणगी आहे. तुझं मन निराश झालं तरी चालेल, पण तुझा प्रयत्न थांबू नको. स्वामी समर्थ म्हणतात,
तू एक पाऊल पुढे टाक, मी उरलेलं पाऊल सांभाळेन. तुझं भविष्य तुझ्या हातात आहे, ते सुंदर बनवण्याचा अधिकारही तुझाच आहे. स्वामींच्या कृपेने ते साध्य होईल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव. तुझ्या मनात जिद्द ठेव. श्रद्धा हीच तुझी शक्ती आहे. स्वामी सांगतात, माझं स्मरण कर आणि तुला प्रत्येक श्वासात बळ येईल. आयुष्य कधी सोपं वाटणार नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की ते कठीणच आहे. स्वामींचं मार्गदर्शन तुला योग्य वाट दाखवेल. फक्त तुझं मन आणि आत्मा त्यांच्या चरणी ठेव. वेळ कोणासाठी थांबत नाही, पण ती नेहमीच काहीतरी देऊन जाते. स्वामी म्हणतात, वेळेचं महत्त्व ओळख आणि तिच्या गतीसोबत तुझं पाऊल जुळव. संकट असतील, पण ती संपणारच. तुझी मेहनत आणि स्वामींचा आशीर्वाद तुला जिंकविल. स्वामी समर्थ म्हणतात, तू पुढे चालत राहा, मी नेहमी तुझ्या मागे आहे. जिथे तुला वाटतं काही शक्य नाही, तिथे स्वामींना हाक मार. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनातील भीती दूर करीन आणि तुला नव्या उंचीवर नेईन. तुझ्या ध्येयाला कधी लहान समजू नको. स्वामी सांगतात, ते ध्येयच तुला मोठं बनवेल. वेळ येईल, प्रयत्न फळाला येईल आणि तुझं यश सगळ्यांसमोर झळकेल. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, तुझ्या मनात श्रद्धा ठेव आणि तुझं जीवन आनंदाने भरून जाईल. वेळ निघून जाण्याआधी तुझं ध्येय साध्य करण्यासाठी उभा राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मनाची शक्ती ओळख. तुझ्या विचारांनीच तुझं आयुष्य घडतं. वेळेचा अपमान करू नको. प्रत्येक क्षण तुझं भविष्य ठरवतो. तू जिथे हार मानतोस तिथे संधी तुला गवसते. स्वामी सांगतात, संकट ही परीक्षा आहे. तू तुझ्या सामर्थ्याला जाग करायला येतात. आयुष्य एक प्रवाह आहे, ते जसं आहे तसं स्वीकार. स्वामींचं स्मरण करत पुढे जा. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांचा आशीर्वाद आहे. तुझं ध्येय जर मोठं असेल तर संघर्षही मोठा होणार, पण स्वामी सांगतात, धैर्य ठेव. संघर्षाचा शेवट नेहमी यशस्वी असतो. वेळेचं भान ठेवलं तर यश जवळ येतं, पण आळस केला तर ती हातातून निसटते. स्वामी सांगतात, प्रत्येक दिवस नवीन संधी आहे, तिला गमावू नकोस. तुझ्या मनातील नकारात्मक विचारांना स्वामींचं स्मरण करून नष्ट कर. ते म्हणतात, चांगला विचार चांगलं कर आणि तुझ्या आयुष्यात आनंद आणि यश येईल. कधीकधी वाटतं की प्रयत्न करूनही काहीच होत नाही, पण स्वामी सांगतात, प्रत्येक प्रयत्नाचं बीज रोवलं जातं. त्याला उगवायला फक्त वेळ लागतो. तुझ्या नशिबात जे नाही तेही तू मिळवू शकतोस. फक्त त्यासाठी तुझं मन स्वामींच्या चरणाशी जोड. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं कर्म तुझे यशाचं बीज आहे. चांगले कर्म कर, फळं आपोआप मिळेल. वेळ कधीही उशीर करत नाही, ती फक्त योग्य क्षणाची वाट बघते. स्वामींचा विश्वास तुझ्या पाठीशी आहे. तू कधीच एकटा नाहीस. फक्त तुझं मन त्यांच्या मार्गावर ठेव आणि जग तुला मान्य करेल. वेळ निघून जात असताना ते स्वामींचं नाव घे. ते म्हणतात, तुझ्या कठीण वाटेवर मी प्रकाश आहे. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामी समर्थ तुला सांगत आहे, तुझ्या अंतःकरणात पहा, तिथेच मी आहे. तुझं मार्गदर्शन करायला तयार. फक्त स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझं यश तुलाच घडवायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ कोणासाठी थांबत नाही, पण जो वेळेचं मूल्य ओळखतो त्याला वेळ आपल्यासोबत घेऊन जाते. आयुष्याच्या वाटेवर अडथळे येतील, पण स्वामी सांगतात, ते थांबायचं कारण नाही. अडथळ्यांना संधी मानून चालत राहा, कारण तुझं ध्येय याच वाटेवर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी हाच यशाचा खरा मंत्र आहे. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा एक नवीन सुरुवात उभी राहते. तुझ्या मनात भीती असेल तर ती स्वामींच्या चरणी सोपव. स्वामी म्हणतात, भीतीचं रूपांतर बळात होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. वेळ निघून जाताना शिकवते की तू कितीही मोठा संघर्ष करशील, पण स्वामींच्या आशीर्वादाशिवाय तुला समाधान मिळणार नाही. स्वामी म्हणतात, तुझं लक्ष सोपं नाही, पण ते साध्य करण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यात आहे. तुझ्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेव, कारण सातत्य हेच यशाचं रहस्य आहे. कधी वाटेल की मार्ग कठीण झाला आहे, पण स्वामी सांगतात, तुझ्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलं तर कुठलीही वाट शक्य नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. प्रत्येक संकटामागे एक नवीन दार उघडतं.
त्याकडे बघण्यासाठी धैर्य ठेव. आयुष्यात सगळं काही पटकन मिळत नाही, पण जो कष्ट करत राहतो त्याला नक्कीच यश मिळतं. स्वामी म्हणतात, तुझा प्रवासच तुझं यश आहे, कारण त्याच्या आशीर्वादात अमर्याद शक्ती आहे. ते सांगतात, तुझ्या हातात मेहनत आहे आणि माझ्या हातात तुझं भविष्य आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, वेळ गेल्यावर मागे पाहून दुःख नको करू. वेळेचं पालन केलं तर पुढे आनंदच आनंद आहे. फक्त तुझं कर्म चांगलं ठेव, यश तुला स्वतःहून गाठेल. वेळ निघून जाण्याआधी स्वतःला ओळख आणि स्वामींचं स्मरण कर. त्याच्या कृपेने तुला नशिबात नसलेलंही मिळेल, कारण त्यांची शक्ती अमर्याद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ निघून जात असली तरी तू चालणं थांबू नकोस. प्रत्येक क्षण तुझं ध्येय साध्य करण्यासाठी आहे. तुझ्या मनात जी शंका आहे ती फक्त तुझ्या भीतीचं प्रतिबिंब आहे. स्वामी म्हणतात, शंका सोडून श्रद्धा ठेव. मी तुझ्या सोबत नेहमी आहे. आयुष्यातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. स्वामी म्हणतात, तू शिकत राहा, कारण जेव्हा शिकणं थांबतं तेव्हा यशही दूर जातं. कधी वाटतं परिस्थिती तुझ्या बाजूने नाही, पण स्वामी म्हणतात, परिस्थिती बदलायला तुझी इच्छाशक्तीच पुरेशी आहे. तुझ्या नशिबात जे नाही तेही तुझ्या मेहनतीने मिळेल. फक्त स्वामींचं स्मरण ठेव आणि मन शांत ठेव. स्वामी म्हणतात, धीर सोडू नकोस. जेव्हा वाट अंधारी होते तेव्हा माझा प्रकाशच तुझा मार्ग दाखवतो. तुझं ध्येय मोठं आहे, ते साध्य करायला मोठं मनही ठेव. वेळ कोणासाठी थांबत नाही, पण जो वेळेचं भान ठेवतो तो वेळेला जिंकून पुढे जातो. स्वामी म्हणतात, वेळेचं महत्त्व ओळख, तीच तुला यशाकडे नेईल. स्वामी समर्थ सांगतात, तुझं मनच तुझं खरं सामर्थ्य आहे. ते स्वच्छ आणि सकारात्मक ठेव. तुला यश स्वतःहून शोधेल. तुझ्या अडचणी मोठ्या असतील, पण स्वामींचं स्मरण त्याहून मोठं आहे. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी उभा आहे, फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. कधी वाटेल वाटचाल थांबली आहे, पण स्वामी सांगतात, थांबणं म्हणजे शेवट नाही, ते फक्त नवीन सुरुवातीचं पाऊल आहे. स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा, कारण त्याचं सामर्थ्य अमर्याद आहे. ते सांगतात, तुझ्या विश्वासानेच तुझं नशीब फुलणार आहे. वेळ निघून जाण्याआधी स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. ते तुझ्या प्रत्येक निर्णयात आहेत आणि तुझं जीवन सुंदर बनवतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर सोपवलं तर मी तुझं ओझं हलकं करीन. तू फक्त चालत राहा, यशाचा क्षण नक्कीच येईल. आता वेळ थांबायची नाही. स्वामींचं नाव घेत पुढे जायचं आहे. तुझ्या मेहनतीत आणि श्रद्धेत तुझं यश नक्कीच लपलेलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ ही फक्त एक साधन आहे. ती तुला दिशा दाखवते, पण तुझा प्रवास तुझ्या कृतीत घडतो. जेव्हा वाटतं की प्रयत्न व्यर्थ जात आहे, तेव्हा थांबून विचार कर. स्वामी सांगतात, प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत, ते तुला अधिक मजबूत करतात. तुझ्या मनात शंका येईल, तुझा आत्मविश्वास डगमगेल, पण स्वामी सांगतात, तुझ्या क्षणाला मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनात शांतता निर्माण कर. वेळ जशी पुढे सरकते तशी तुझ्या आयुष्यात नवी संधी येतात. स्वामी म्हणतात, त्या संधी ओळखायला शिक, कारण त्या तुझ्या प्रगतीचं द्वार आहेत. तुझ्या वाटचालीत संकट येतील, पण स्वामी सांगतात, संकट तुला थांबवण्यासाठी नसतात, तर ती तुला घडवण्यासाठी असतात. स्वामींचं नाव घे, ते तुला प्रत्येक क्षणात मार्ग दाखवतील. त्यांच्या कृपेने तुझं हरलेलं बळ परत येईल आणि तुझं मन शांत होईल. आयुष्यात काहीही सोपं नाही, पण स्वामी सांगतात, सोपं असलेलं आयुष्य नाही, तर प्रयत्नांनी घडलेलं आयुष्यच सुंदर आहे. तुझ्या विचारांनीच तुझं भविष्य ठरतं. स्वामी म्हणतात, सकारात्मक विचार कर, कारण विचारांमधूनच प्रेरणा निर्माण होते. तुझ्या मनातील भीती तुला रोखते, पण स्वामी सांगतात, भीतीला सामोरे जा, तीच तुझं बळ बनेल. वेळ निघून जाताना तुला तुझ्या चुका दाखवते. स्वामी म्हणतात, चुकांमध्ये सुधारणा आहे, त्या तुला अधिक शहाणं बनवतात. स्वामी समर्थ सांगतात, तुझं जीवन एक प्रवास आहे, त्याचा प्रत्येक क्षण अनुभव घेण्यासाठी आहे. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाही त्या स्वामींच्या चरणी सोपवून टाक. स्वामींचं स्मरण हेच तुझं बळ आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुझं जीवन फुलून जाईल. स्वामी म्हणतात, तुझ्या ध्येयावर फक्त लक्ष केंद्रित कर. वेळेवर ते तुला नक्कीच मिळेल. वेळ निघून जाण्याआधी तुझ्या प्रत्येक क्षणाचं सोनं कर. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात श्रद्धा असेल
तर तू अशक्य वाटणारी स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार. हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाळूनच घ्या. मग बघा जीवनात काय बदलतं. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते. साधकाचे त्याच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने शरीराबाहेर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होते. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा. ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आपल्याला सद्गुरूंचे स्मरण जे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसमध्ये, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी करताना, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोवळे ओवळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतं. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजत बसवायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो. समोरच्या वेळेचं बरोबर उत्तर देतो. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने, शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप, तळतळाट सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. सांसारिक परिवारासाठीच मागत असतात. हे इलोकीची जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल? काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन, हे 4 जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. हेच अटळ सत्य आहे. कधीच कोणाचे वाईट करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो. अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. असे दुधात तूप आहे, पण प्रक्रिया केल्यावर दिसतं. जसे निसर्गात हवा आहे तसं अनुभवल्यावर ते कळतं. तसेच देव, परमेश्वर हे साधना आहे. भक्ती केल्यावर ते कळतं. त्याने कोणी देव नाही असं म्हटलं म्हणून देव अस्तित्वात नाही असं नाही. आपण आपली साधना, भक्ती करत राहा
वेळ आली की अनुभूती भेटणार. आपण आपल्या काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतात. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्यासोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळत असतील, तर चांगली भावना ठेवत असतील तर याचा देखील विचार केला पाहिजे की आई वडील जिवंत आहेत, त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याचे त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरपूर आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज भासणारच नाही. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा तुम्ही खरी भक्ती आणि त्यानंतर येणारा खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्ताला काहीही अर्थ नाही. भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी? संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, बखरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपल्याला गुरुप्रती असलेला भाव जागरूक होतो. भाव म्हणजेच भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, बखरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे, त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागरूक होतो आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचे, शरीराचे, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणातून घेतलेले त्याचे नाव एवढंच प्रिय असतं. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यांवर देवसुद्धा कृपा करत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत नाही, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी, आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ, कोणत्याही अपेक्षा न ठेवता, मग बघा जीवन कसे आनंदी, सुखी होते. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तासी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा, अनुभव सांगाव्या एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुखी, शांती, भक्ती, होईल आत्मकल्याण. हे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण
दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगतीनी होता अधोगतीच होईल. पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते, तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, अध्यात्म्यात उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. स्वामींनी ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित. बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात डुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले, मन गहीवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश अपमान पचवून तुम्हा पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. मनाला यातना हव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्याबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा, शक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अडथळे येऊ द्या, ती एक स्वामींची घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायचं. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनाशी खेळतो. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे. स्वामी असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्याच्याशी कोणी दोन प्रेमाने गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो, त्या व्यक्तीस अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकाला जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील, हे अटळ सत्य आहे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काय काम होता विसरून जाता. भक्ती नाही व्यवहार करिता. तुम्ही तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याचप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती करू नये. स्वामी महाराज समजवणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मे सुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायला तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप ध्यानाने पोचता. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे, गुरु ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो. प्रकाशाने लक्षात घ्या, स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवेकरेला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्या वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहे. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदायिक नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग, अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाही. जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो, संकट आले, खचलो,
आपल्याला साथ सोडली, नैराश्य आले, अपयश आले, तेव्हा तेव्हा माझ्या स्वामींनी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, मी आहे, चल, उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. स्वामीच बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे. का तर एका आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोवळे ओवळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह कितीही शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेलं असेल तर त्याला पवित्र मानावे का? स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरुवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवितात. बरेच लोक बोलतात की तू एकलाच काय बसतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत, त्यांना काय माहिती आमचं कसं आहे ते. आम्हीच एकाशीच प्रामाणिक, निस्वार्थ आणि कट्टर असतो. ते प्रेम असो की भक्ती, आणि तो व्यक्ती असो की देव. ज्याप्रमाणे गाडी चालण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्यांनी दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकवत गेले. त्या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुझ्या अंतर आत्म्यात आहे, मी तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हेच जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य स्वामी सेवेत राहणे. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद तू मला नक्कीच दे. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे.
ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा सगळे दूरचे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्या जवळ येईल. तुमच्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहत आहेत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी चरणाची धरावी कास, देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी नाम हे जीवन आहे. कलियुगात याशिवाय दुसरा आसरा नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा. ते तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे, माझ्या पदरी कायम तुझं दान असू दे. तुझे नाम नित्य स्मरावे मी, माझी भूक तहान फक्त आणि फक्त स्वामी असू दे. सदैव तुझ्या चरणी माझे चित्त असू दे. काय मागू मी तुझ्याकडून, फक्त मला तुझी भक्ती सेवा करू दे. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे फक्त महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले. श्री स्वामी समर्थ हे कुलदैवत स्वरूप चतुर्थ दत्त आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ या परमपवित्र प्रचंड शक्तिशाली नामजपाने आपण कोणत्याही बिकट संकटाला मात करू शकतो. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे स्वामींचे दरबार. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनियमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच
झिजत नाही, तो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिभवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. ज्याने तुमच्यात सुख काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतील. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तर नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय. मी स्वामींचं झालो, हे जे होते ते स्वामी इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण मी माझे निर्णय कधीच चुकू देत नाही. एवढं मात्र लक्षात ठेव, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागले, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने
भोगाचे सुखदुःख होत नाही. ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली स्वतः दुःखाची झळ, त्यांना लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. त्यामुळे स्वामींवर नेहमी विश्वास ठेवा. ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमच्या ध्यास घेतील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील, कारण अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशाच्या आणि प्रॉपर्टीची भाषा असते, त्या व्यक्तीकडून माणुसकीची अपेक्षा तुम्ही करू नका. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामीचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी समर्थ गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. आपल्याला नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. तुम्ही करून पहा. मीही चुकू शकतो हे एकदाच मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. जाणले समर्थ तुम्ही मनीचे भाव, म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ तुमचे नाव. एका भक्ताने स्वामींना अतिशय काकुळतेने विचारले, स्वामी आपले अस्तित्व आम्ही कोठे पाहावे? त्यावर स्वामी म्हणाले, जो माझ्या मनात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे. जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे. जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे. जेथे निस्वार्थी प्रेम आहे तिथे मी आहेच. पण जेथे सतत नामस्मरण चालते तेथे मी असतोच असतो. भक्ताचे समाधान झालेच पाहिजे, त्यासाठी मीही कायम उभा आहे. स्वामी म्हणतात, सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे. जसा सूर्य झाकला जात नाही तसे सत्य देखील झाकले जात नाही. भगवंत हवा असा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहे. पहिला मार्ग म्हणजे संताची संगती करणे. दुसरा मार्ग म्हणजे स्वविचाराची जोपासना करते आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आमावरी राहू दे स्वामी राया तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामींनी दर्शन देतात. आपल्या सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. सद्गुरू बोलतात, आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकी जे त्यांच्यातून दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल, त्याचं काय करायचं ते. प्रत्येकाचं मन जपत राहायचं. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, वाटेल त्या मनाला माझं मनाचं काय. आपल्या मनाचं कोणीच कोणाचा विचार करत नाही. अशा वेळी फक्त स्वामीच चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आपले आहे, आपला विचार करणारा आहे. बाळा, समोरच्यांनी बोललेलं प्रत्येक शब्द जर तू मनावर घेतलात तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतः दुसऱ्याच्या हातात देतो असं होईल. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे.
मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज सांगतात, जर मनात श्रद्धा विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अशक्य शक्य करतील स्वामी. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी चुका दाखवायला. तू भिवू नकोस, तू सतत चालत राहा. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण आहे तुमचीच कृपा आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. ज्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत, माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी स्वामींचा झालो. जे जे होते ते स्वामींच्या इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरंच जीवन आहे. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तर नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असले तर मार्ग नक्कीच सापडत जातो. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. ज्याने तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतात. नको करू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावय नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठी वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद आश्वासवत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण शाश्वतवाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाचा म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते आपण पाहावे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते आणि माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आयुष्याच्या संपण्यासारख्या काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असतं. त्यामुळे एक सुरुवात करणे खूप गरजेचं असतं. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यासारखे दुःख असले म्हणून बिघडते कुठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसेच नामाची शेगडी ठेवले की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही, त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, तो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढं कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो. ही फार मुश्किलीने ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाऊ द्या, पावन व्हा. आपला विजय आणि दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्यात नामस्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहोत
मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तरतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि त्यांची सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब आपोआप बदलेल. स्वामी संदेश. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता हे सर्व. आणि किती दिवस दुसऱ्यांना वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिलेला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खचल्यासारखी वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कुठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वळवण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्यांच्या दृष्टीने दुग्ध शर्कराचा योगच समजावा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वाहे स्वय स्वामी माऊली. देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं, देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेच दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होणेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वरावर पाहून घेऊ. त्यामुळे विश्वास मनात असेल की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. जे टाळणे अशक्य ते देखील शक्य ते सहाय्या. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे शक्य असं काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचा प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायाची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. मग बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल.
कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. तू काळजी करू नकोस. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.